रात्री या ठिकाणी थांबलो होतो तर पोहू शकता या ठिकाणी महादेव मंदिर आहे. हे बघा भोलेबाबांचं दर्शन करा. त्याच्यानंतर आता आपण रात्री या ठिकाणी झोपलो होतो. आता थोडं आवरायचं काम चालू आहे. त्याच्या अगोदर म्हणलं आता मस्तपैकी दूध गरम करून दूध पिऊ एकदा. याच्यामध्ये बिस्किट आहे मित्रांनो, पोहू शकता. हे बघा बिस्किट आहे, बिस्किट खाणार आहे दुधासंग. तर दूध गरम होत आहे. तर चलो आता दूध गरम झाल्यानंतर थोडं चाय पाणी करतो आणि त्याच्यानंतर आपण पुढं निघणार आहे. तर पुढचा अपडेट तुम्हाला देतच राहणार आहे. ह्या ब्लॉगमध्ये तुम्ही सर्वांनी या मराठी माणसाला सपोर्ट नक्की करा. हां मित्रांनो, आपण नारायण घाटी या ठिकाणी थांबलेलो आहे. तर या ठिकाणी एक भैया भेटले आपल्याला काल संध्याकाळी. तर ते म्हणले ते सकाळी आपल्या तिथं नाश्त्याला येऊ शकता तुम्ही जेवण करण्यासाठी. तर आता आपण जेवण करायला आलेलो आहे. तर चला भैया, हे बघा भैया आहे. भैया तिथं आपल्याला आज भात आहे, बटाट्याची भाजी आणि भाजी होऊ शकता, पाणी मिरची. तर चला आता जेवण करू. मित्रांनो, आपण देवघाटला आलो होतो. तर या ठिकाणी बघा हीच ती नदी आहे, नारायणी नदी. नारायणी नदीवरचा पूल आहे. आपण आता त्या ठिकाणी संगम मध्ये स्नान करण्यासाठी चाललेलो आहे. हे असा पूल आहे. तर चलो मित्रांनो, ही त्रिशूली नदी आहे. ही आहे काली गंडकी नदी, जे विष्णू भगवानचे शालिग्रामे नदीमध्ये सापडतात. आणि या ठिकाणी देवप्रयाग मित्रांनो, या ठिकाणी आपण आता स्नान केलेलं आहे. आणि म्हणलं आता तुम्हाला सर्वांना एकदा दर्शन करा या ठिकाणी. तर पोहू शकता अशा प्रकारे ही त्रिशूली आणि काली गंडकी नदी आहे. तर आता आपण जाणार इकडं वर. इकडं सीता गुफा आणि अजून एक ठिकाणी ते पण दाखवणार आहे. आणि त्याच्यानंतर ह्या ठिकाणी कथा चालू आहे. त्या कथाच्या ठिकाणी पण गेल्यानंतर तुम्हाला सर्व दाखवणार आहे. तर अशा प्रकारे मराठी माणूस दाखवतोय. तर चलो इस तरफ जाना है. ये देखो माकड. वशिष्ठ गुफा आणि सीता गुफा जाण्याचा रस्ता आहे. तर चलो, बघा बजरंगबलींचं दर्शन झालं. मित्रांनो, काली गंडकी नदी आहे आणि या ठिकाणी सीता गुफा आहे. तर या ठिकाणी आपण आलेलो आहे. तर ह्या ठिकाणून जायला जागा आहे आतमध्ये. तर मित्रांनो, सीता गुफा जायचा मार्ग आहे अशा प्रकारे. बघा थोडं वाकून यावं लागतं तुम्हाला आतमध्ये. आणि पोहू शकता तुम्ही या ठिकाणी. अशा प्रकारे ही सीता गुफा आहे. बघा या ठिकाणी सीता माता मंदिर आहे. एकदम बाहेर जायचा मार्ग आहे मित्रांनो अशा प्रकारे. ठिकाणी वरिष्ठ गुफा आहे मित्रांनो, आतमध्ये अलाउड नाही आहे. आणि या ठिकाणी असं वर जायचा मार्ग आहे. मध्ये एक प्रसिद्ध मंदिर आहे मित्रांनो, सिद्धेश्वर महादेव मंदिर. तर तुम्ही दर्शन करू शकता मित्रांनो. नेपाळमध्ये सारे मंदिर सारखेच असतात. या ठिकाणची ती पहिल्यापासून प्रथा आहे. आणि असं मंदिर आहे मित्रांनो, एकदम सुंदर प्रकारे. मला आता तुम्हाला सर्वांना दर्शन करून घेऊ आणि तुम्ही पण दर्शन करू शकता. तर चला मग आता आपण निघणार आहे दुसऱ्या ठिकाणी. आपण चाललो आहे मंदिरामध्ये दर्शन करण्यासाठी. तर चलो. मित्रांनो, चक्रवर्ती प्राचीन मंदिर या ठिकाणी आलेलो आहे. तर या ठिकाणी असं म्हणतात की ते शालिग्राम आहे. ते शालिग्रामचं दररोज एक एक बाजरीचा दाणा इतकं वाढतो तो
दिवसाला. तर चला आता बघू. आतमध्ये काय मोबाईल अलाउड नाही, तर बाहेरचं बघा त्या ठिकाणी नंदी महाराज आहेत अशा प्रकारे. पलीकडे पण खूप आहे दाखवण्यासारखं, तर थोडा वेळ दाखवतो. पहिल्यांदा दर्शन करून घेतो. तर चलो दर्शन करण्यासाठी. गणपती बाप्पाचं दर्शन करा. महादेव आणि एकाच मंदिरामध्ये जवळजवळ 10,000 शालिग्राम एकाच ठिकाणी मित्रांनो पोहू शकता. एका ठिकाणी हे बघा, हे या ठिकाणी दाखवण्यासाठी ठेवलेलं आहे. आणि ते बघा मंदिरामध्ये पण शालिग्राम ठेवलेले आहे. 10,000 शालिग्राम मित्रांनो.